नीलांबरी भावनावर भयंकर आरोप तर करते, पण त्या जाळ्यामध्ये नेमकी ती फसते. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. जयंत घरी येतो. आता विश्वा घाबरतो, डोक्यावर पदर घेतो आणि जायला लागतो. तेव्हा जयंत म्हणतो, सरला मावशी, आता सगळं संपलं. तुम्ही तर साबणाने सगळं घर धुतलं, पण स्वतःला स्वच्छ नाही केलं. शेवटी देवालाच सगळी काळजी. पुढे असं काही करणार नाही ना? सरला म्हणते, नाही 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 नाही, असं नाही करणार. मला निघायचं आहे, मला खूप उशीर झाला. जयंत म्हणतो, अहो बघा तरी स्वतःकडं किती भिजल्यात. तुम्ही एक काम करा, मी जानूला सांगतो, ती तुम्हाला तिची एखादी साडी देईल, तुम्ही चेंज करा आणि नंतर जा. सरला म्हणते, नाही हो नाही हो, मी घरी जाऊन करते ना चेंज, मला जायचं हो मला जायचं. जयंत म्हणतो, थांबा तर डोअर तरी अनलॉक करू दे. तो नंबर दाबून म्हणतो, ह्या डोअरला काय झालं? सिस्टीम खराब झाली की काय? बघताय मावशी, तुम्ही केलेल्या उद्योगामुळे घरातील सगळी सिस्टीम खराब झाली. आता तुम्हाला कुठेही जाता येणार नाही. इकडे सिद्धू म्हणत असतो, विरोधकाचं काम आहे, त्यांनीच केलं आहे सगळं. थांबा मी फोन करतो. संपतराव म्हणतो, काही उपयोग नाही. काय हो सुनबाई, काय करून ठेवलं आहे? आजी म्हणते, काय रे सिद्धू, तुला काय वाटतं कुणी केलं असेल हे? तुला काय वाटतं? हिच्या आवाजामध्ये कुणीतरी बडबड केली आणि पत्रकाराला नेऊन दिली. सिद्धू म्हणतो, केलं असेल. अरे आपण याच्या जमान्यात जगतो. हुबेहूब कुणी कुणाचा आवाज काढू शकतो. नीलांबरी म्हणते, मी काय म्हणते सिद्धू, आपण भावनालाच विचारूया ना, हे तिने केलं का? भावना तूच सांग, सिंचनाला हे तूच करायला सांगितलं होतंस का? सिद्धू म्हणतो, भावना तू सांगितलंस का? नाही नाही, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण भावना मात्र खूप सासूतपणाचं आव्हान ते आणि म्हणते, मी सिंचनाशी बोलले खरं. नीलांबरी म्हणते, बघितलं ना, मी सांगितलं होतं ना. भावनानेच तिला सल्ला दिला. आजी म्हणते, काय गं सुनबाई, हे काय करून ठेवलंस तू? अगं तुला एवढ्या विश्वासाने आम्ही पार्टीकून उभा केलं आणि तू तुझ्या नंदेला हे असे सल्ले देतेस? भावना म्हणते, नाही आजी, खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. मी असं नव्हते बोलले. मी सिंचनाला असं बोलले होते, हरीशने अफेअर केलं म्हणजे तू करायला पाहिजे असं नाही. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू नसतं मारायचं. विश्वा रात्री खूप सैरभर होतो आणि जानूला मेसेज करतो. तिचा फोन वाजतो आणि जानू बघते. विश्वा म्हणत असतो, जानू प्लीज काही कर आणि मला इथून बाहेर काढ. तेव्हा जानू टाकते, विश्वा मी नाही येऊ शकत. तो मेसेज करतो, प्लीज खाली ये. जानू आता खाली जाते आणि म्हणते, विश्वा अरे हे काय करतोस? जयंत उठला तर? विश्वा म्हणतो, काही कर आणि मला बाहेर काढ. ती म्हणते, अरे मी कसं बाहेर काढणार? मला जयंतची खूप भीती वाटते आणि तो उठला ना, माझं काही खरं नाही. आता दोघांची खूप बाचाबाची चालू असते आणि एवढ्यात ग्लास खाली पडतो. जयंतला जाग येते आणि तो शेजारी बघून म्हणतो, जानू जानू कुठे? त्याच विश्वा म्हणत असतो, मला बाहेर काढ. 1 2 3 असे आकडे मोजत असतो आणि तेवढ्यात जानू जयंतला बघते आणि मुद्दाम म्हणते, मावशी मी तुम्हाला नाही बाहेर काढू शकत, मला जयंतची खूप भीती वाटते. तेव्हा मावशी म्हणत असते, प्लीज ताई मला बाहेर काढा. जयंत म्हणतो, जानू तुला माझी भीती वाटते? माझी भीती वाटते? आता जयंत खूप गोंधळ घालतो. विश्वाला वाटत असतं सांगून टाकावं की मी विश्वा आहे. जयंत सुरा घेऊन येतो. विश्वा आणि जानू खूप घाबरतात. तो स्वतःचा हात कापून म्हणतो, जानू खरंच सांग, तुला माझी भीती वाटते का? थांब मी आलोचा. तो वर जातो, गुळी आणि पाणी घेऊन येतो आणि म्हणतो, जानू तुझा माझ्यावर विश्वास असेल तरी गुळी घेशील. सरला मावशी म्हणते, साहेब मी घेते ना गुळी, द्या इकडं. पण जयंत मात्र खूप रागात असतो आणि शूक करून त्याला गप्प बसवतो. भावना म्हणते, खरंच मी असं नाही बोलले की सिंचना तू अफेअर कर. हा आवाज तर माझा आहे पण शब्द माझे नाही आहेत. सिद्धू म्हणतो, बघितलं ना मी काय सांगितलं होतं, भावना असं करू शकत नाही. आजी म्हणते, अरे तुम्हाला कळत कसं नाही? आजपर्यंत जेवढी इज्जत कमवली तेवढी तुम्ही गमावली. सुनबाई तुमच्यामुळे सगळी कारकिर्दी नष्ट होणार. भावना म्हणते, खरंच आजी हे शब्द माझे नाही आहे, कुणीतरी मुद्दाम बदलले. आता अधिराजला आठवतं नीलांबरी फोनवर बोलत असते आणि तो जातो. तेव्हा ती म्हणते, अहो मी भावनाची छोटीशी क्लिप घेतली आणि रील्स बनवणार. अधिराज मनात म्हणतो, हे सगळं नीलांबरीने केलं का? पण नाही नाही नाही, तिने मला शब्द दिला, यापुढे ती असं नाही वागणार. गोंधळ चालू असतो आणि रेणुकाला चक्कर येते. सिद्धू अधिराज पकडतात आणि सोफ्यावर बसवतात. संपतराव म्हणतो, झालं यांचं नाटक सुरू. आजी म्हणते, रेणुका सहन होत नसेल तर आज जायचं आणि रूममध्ये बसायचं, इथं नाटक नाही करायचं. जयंतने सांगितल्याप्रमाणे जानू गोळी घेते आणि झोपून जाते. जयंतीला उचलतो आणि वर घेऊन जातो. विश्वा म्हणत असतो, याने जानूसोबत काही केलं तर नसेल ना, बघू का? तो वर जायला लागतो. तेवढेच जयंत खाली येतो. तेव्हा सरला मावशी म्हणजे विश्वा म्हणतो, सर कशा आहेत ताई?
हात जोडून म्हणतो, खरंच त्यांना काही करू नका, जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या. पण जयंत जोऱ्यात त्याच्या पोटात लाथ घालतो आणि विश्वा खाली पडतो. तो आता जातो आणि गालावरची जामखिळी काढत असतो. त्या विश्वा म्हणतो, साहेब बाई माणसाची असं वागू नये. पण जयंत मात्र त्याच्या गालावरची जामखिळी काढतो आणि म्हणतो, विश्वा तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरामध्ये येऊन राहायची. तो आता विश्वाला खूप मारत असतो. विश्वा म्हणतो, अजून मार, पण जानूला काही करू नकोस. तो आता विश्वाचे केस काढतो आणि त्याला बाहेर हाकलतो. इकडे एक माणूस येतो आणि श्रीनिवासला म्हणतो, तुमचं लेटर आहे. श्रीनिवास बघतो, त्याला खूप आनंद होतो. तो आता सगळ्यांनाच आवाज देतो आणि सांगतो, आपलं पेटंट रजिस्टर झालं. आता सगळेजण खूप आनंद व्यक्त करत असतात. लक्ष्मी म्हणते, वँकी हे देवासमोर ठेव. तो देवासमोर ठेवायला जातो. तेवढ्याच संतोष येतो आणि ते हिसकावून घेतो आणि म्हणतो, हे माझ्या मुलाचं आहे, हे कुणालाही मिळणार नाही. लक्ष्मी म्हणते, तुला माहिती आहे का यामध्ये तुझ्या वडिलांनी किती मेहनत केली. तो ते चल मला काहीच माहिती नाही, हे फक्त माझ्या मुलाचं आहे एवढंच मला माहिती आहे. वरद म्हणतो, बाबा हे फक्त माझं नाही आजोबांचं पण आहे. तो ते तू माझा मुलगा आहेस, बापाला असं बोलतो, लाज नाही वाटत. विना म्हणते, तो तुमच्याकडूनच शिकला वडिलांना माघारी बोलायला. आता संतोष तिच्यावर धावून जातो आणि म्हणतो, चल ग तू. श्रीनिवास म्हणतो, एकदा तुला बाहेर काढलं, आता पुन्हा एकदा माझ्या घरातून चालता हो. संतोष म्हणतो, हो तुमचं कसलं घर, भाड्याचं घर आहे. आयुष्यात तुम्ही स्वतःचं घर पण घेऊ शकलो नाही. मी घेतलं स्वतःचं घर. विना म्हणते, तुम्ही काही तोंडाला येईल ते बोलता का. तो म्हणतो, अगं यांच्या अर्ध्या गौऱ्या मासनात गेल्या आणि तू काय बोलतेस यांच्याकडून. काही झालं तरी तुला माझ्याकडेच यायचं आहे. विना म्हणते, गप गुमान ते पेटंट माझ्याकडे द्या आणि चालते व्हा. आता संतोष खूप काय बोलायला जातो. विना त्याच्या 2-3 कानाखाली मारते. आता पुचट लक्ष्मी मोठ्याने ओरडते, विना. पण श्रीनिवास म्हणतो, थांब लक्ष्मी, विना जे करते ते अगदी बरोबर आहे. संतोष आता पेटंट फेकतो आणि निघून जातो. विने ते व्यंकीकडे देते. श्रीनिवास खुणवतो आणि व्यंकी देवासमोर ठेवतो. इकडे जयंत वर जातो आणि म्हणतो, जानू तू फक्त माझी आहेस आणि मला माहिती आहे तू विश्वाची साथ नसेल दिली, पण जर दिली असेल तर माझी इतका वाईट माणूस नाही. मग तुला कळेल हा जयंत कारखानीच काय आहे. इकडे भावना घरामध्ये फेऱ्या मारत असते. नीलंबरी म्हणते, काय गं भावना. भावना ते सिद्धिराजने सांगितलं बाहेर नको जाऊ म्हणून इथे फेऱ्या मारते. नीलंबरी म्हणते, अगं मग अंगणात जा, तिथे फेऱ्या मार, ते नाही का उन्हातून कुठलं तरी व्हिटॅमिन मिळतं ते तुला मिळेल. आता नीलंबरीने सांगितल्याप्रमाणे भावना बाहेर जाते. तर पत्रकार असतात ते तर आता भावनावर तुटूनच पडतात आणि एक एक आरोप करायला लागतात. नीलंबरी येते आणि म्हणते, भावना हे काय, थांब मी आदिराज आणि सिद्धूला बोलून आणते. तोपर्यंत सगळेजण भावनाचं तोंड काळं करतात. आता चप्पल फेकून मारतात. तेवढेच सिद्धू पकडतो आणि म्हणतो, जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत कुणीही भावनाच्या अंगालाही हात लावायचा नाही आणि मी तुम्हाला शब्द देतो, ह्याच्या मागे जो कुणी असेल मी तुमच्यासमोर उभा करेल. तो आतमध्ये घेऊन येतो. तेव्हा रेणुका म्हणते, आपण सगळे आहोत, पण सिंचनाचं काय झालं असेल, ती एकटीच आहे तिकडे. आजी म्हणते, रेणुका आता पुळका येऊ देऊ नको, पहिल्यापासून तिच्यावर संस्कार केले असते तर हे दिवस दिसले नसते. नीलांबरी म्हणते, एक काम करा ना, सिंचनाला बोलवा आणि तिलाच विचारा भावनाशी बोलली की नाही. सिद्धू म्हणते, वहिनी तुला सांगायची गरज नाही, मी बोलवले सिंचनाला. पुढच्या दाराने पत्रकार असल्यामुळे ती मागच्या दाराने येते. तेवढेच सिंचना येते. भावना म्हणते, सिंचना तू सांग, मी तुला असं बोलले का. सिंचना म्हणते, हो तूच सांगितलं मला अफेअर कर. भावना म्हणते, का खोटं बोलते. अगं मी तुला काय बोलले होते, हरीशने अफेअर केलं म्हणजे तू करू नकोस. सिंचनमध्ये खोटं नको बोलू, हे शब्द तुझेच आहे. आता भावना खूप मोठ्याने ओरडते. तेवढ्यात नीलांबरी म्हणते, ए भावना जास्त ओरडू नकोस, मला तर वाटतं हिचंच बाहेर अफेअर आहे. आता आदिराज म्हणतो, नाही नाही नाही, प्रत्येक गोष्टीत नीलांबरीचं नाव येतं, याचा अर्थ नीलांबरीनेच काहीतरी केलं. पण मी जर सगळ्यांसमोर म्हणलो तर हिला बाहेर काढतील. पण आता नीलांबरी भावनावर एवढी काही आरोप करते की सिद्धू आणि भावनाची सटकते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.